मासिद्ध महाराजाच्या दरबारात आला, काल्याला आला, 10-11 हजार रुपयाची पावती फाडली, एक नारळ घेतला प्रसाद म्हणून आणि नशिबाने त्याला मुलगा झाला. सहसा नवसाची नीट निघत नाही, पण त्याचा पोरगा खूप चांगला निघाला. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तो 10वीला गेला. वेळ कमी आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तो कितवीला गेला? 10वीला गेला. आणि अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यात महाराज तो 10वीला 1 नंबरला पास. घरी आला, बापाला पप्पा पप्पा जिल्ह्यात 1 नंबर, जिल्ह्यात 1 नंबर. आता बापाला सुद्धा आनंद होतो का नाही पोरानं असं नाव कमवलं. बापानं पोराला कडकडून मिठी मारली, तोंडावर हात फिरवला, त्याच्याजवळ पेढा तर नव्हता पण गुलाचा खडा दिला. धन्यवाद पप्पा. बापानं पोराला ती कोणाला झालं का बापानं पोराचं तोंड गोड केलं. पोरं म्हणलं पप्पा जमणार नाही, नुसत्या गुळावरून पेढ्यावर भागणार नाही. मग आता मला कॉलेजला जायचंय. संग्रामपूर किती इथून? 15-16 किलोमीटर. मला रोज कॉलेजला जायचंय संग्रामपूरला. आता या गुळावर भागणार नाही, मला मोटरसायकल घेऊन द्या. बापला बाळ्या 2 लाखाचा म्हणतात, 3 लाखाचा आयफोन घे, पाहिजे तसा टॅब घे, पाहिजे तसा लॅपटॉप घे, मोटरसायकल बिलकुल नाही. म्हणलं काय अडचण काय बाबा तुम्हाला मोटरसायकल घेऊन द्यायला? आता तुमच्यासारखे रस्ते नाही, आता रस्ते खूप चांगले झाले. बाप म्हणला तीच अडचण झाली. अडचण ती झाली. जुन्या काळात रस्ते चांगले नव्हते, पण रस्त्यावरचे चांगले होते. आता रस्ते खूप भारी झाले, पण रस्त्यावर राम राम राम. रोज रस्त्यावर फिरणारा माणूस म्हणून सांग, तुम्ही अनुभव घ्या. या 10-15 वर्षात किती माणसाच्या मानसिकतेत बदल झाला वाहनाच्या बाबतीत. जुन्या काळात नुसतं हॉर्न जर एखाद्या गाडीचा वाजला तर लोक घाबरून रस्त्याच्या कडेला व्हायचे. आता हॉर्न वाजवत वाजवत ती गाडी इथपर्यंत येते. कीर्तन असल्यामुळे ढुंगापर्यंत मला म्हणावं वाटेल. कीर्तन जर नसताना गजानन बोल ढुंगापर्यंत म्हणलो असतो. कीर्तनात मला बरं वाटत नाही, ढुंगापर्यंत गाडी येते असं बरं नाही वाटत. म्हणलो काय का नाही म्हणलो, कीर्तन असल्यामुळे घाबरत नाही महाराज वाहणार. बिलकुल नाही. पोरग रडत रडत आईकडे गेले. आज 10वीचा निकाल आहे आणि पोरग रडत आलं. आईना अंदाज बांधला, पोराचे 1-2 विषय गेले असते. पोरगा रडत आला. आल्या बरोबर आहे बाळ्या, रडायला काय झालं तुला? 1-2 विषय गेले तर जाऊ दे, तुझ्या बापाचे 5 गेले होते. आगाय 1-2 नाही, बुलढाणा जिल्ह्यात 1 नंबर. रडायला काय झालं रे मग तुला? आई मी पप्पाला म्हणतोय एवढी श्रीमंती जाण्याची काही, मला एक मोटरसायकल घेऊन द्या कॉलेजला जाण्याकरता. काय म्हणले तुझे पप्पा? ते म्हणले नाही नाही, रस्ते चांगले पण रस्त्यावरचे चांगले नाहीत. आणि आता मग कोण बघू बुडन, फोन घेन, टॅब घेन, लॅपटॉप घेन. आता लेकराची समजूत जशी आईला काढता येते तशी बापाला नाही काढता येत. उदाहरण देऊ, बाप कामावून आला, मला स्वयंपाक झाला का नाही? काय करून लेकरू फार रडत होत म्हणून मला स्वयंपाक काय झाला. एक लेकरू तुला सांभाळणं होत नाही. ती म्हणजे आपलं कॅलेंडर कसं आहे तुम्हाला माहिती आहे. 10 मिनिटं सांभाळून बघा. नाही लवकर स्वयंपाक मी सांभाळतो. मग त्यानं काय केलं, लेकराला कडेवर घेतलं, निघाला बाहेर. त्याला किराणा मालाचा दुकानदार दिसला, त्याच्याजवळ गुळाची भेली. काय म्हणता तुम्ही तिला? गुळाची भेली दिसली. थोडं पप्पा गुळ. पप्पा दुकानदाराला म्हटला, दुकानदार लेकराला गुळ द्याव थोडासा. दुकानदाराने खडा दिला.
नाही पप्पा मोठा पाहिजे. दुकानदार जरा मोठा दे, अजून मोठा दे, मोठा पाहिजे. दुकानदार द्या बरं मोठा. म्हणे आता लेकरू म्हणून खडा दिला, आता मोजून घ्या. 100 ग्रामचा एक गुळाचा तुकडा दिला पोराच्या, अजून मोठा पाहिजे. बापाला त्या अर्धा किलोची भिली आहे ना ती दे. पोरं मला अजून मोठा पाहिजे. लहान लेकराला काय मोठा डोक्यात बस की मोठाच. 1 किलोची ढीप दिली, अजून मोठा पाहिजे. मग याचा पारा सरकला, लेकराच्या मुस्कळा तेवढ्या जोरात मारून हे वागणं बरं नव्हतं. तुम्ही लेकराच्या मायचा राग लेकरावर काढू रे चांगलं. तो सांभाळ म्हणे, मी हॉटेलवर जाऊन वडापाव खाऊन येतो, पण हे सांभाळ म्हणे. कळालं का म्हणे कसं आहे. अगं म्हणजे किती विचित्र आहे. किती मोठा गोळ द्या, मोठा खडा म्हणतो, किती मोठा द्यायचं बरं खाईल का. ऐसे माता जाणेवर मग बाळा वाढविता धर्म. लेकराची समजूत मायला जशी काढता येत नाही, काढता येते तशी बापाला काढता येत नाही. मायने लेकराला जवळ घेतलं. शांत बस बाळा, हा शिटा मारू नको माया. काय पाहिजे माझ्या बाळाला. गोड पाहिजे. कसा पाहिजे, मोठा पाहिजे. आता माझ्याकडे बघा, आई लेकराची कशी समजूत काढली. तिने एवढाच खडा घेतला, त्याचे 2 तुकडे केले. एक असं